भाभी तुमचा आज वाढदिवस आहे, आज तुमच्या घरी सासूबाईंनी औक्षण केलं, काय तुमच्या नेमक्या भावना, आता तुम्ही कशा पद्धतीनं या दिवसाला सुरुवात करणार? माझी सुरुवात आमचे जे खरे देव मी जे घरापासून पाहते ते आमचे आईवडील असतात, सासू सासरे असतात. आणि फॉर्म भरायच्या दिवशीसुद्धा माझी आईने माझं औक्षण केलं. आजहीसुद्धा वाढदिवसामध्ये मी औक्षण केला आणि मग त्याच्यानंतर मी घरातून बाहेर काढणार आहे. आणि आज भारतीय जनता पार्टीचं स्थापना दिवससुद्धा आहे. तर हे जेही म्हणा की योगायोग आहे की भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आणि माझा वाढदिवस दोन्ही एकच दिवस आहे. तर याच्यानंतर मी आता जाऊन आमचे जे भारतीय जनता पार्टीचे जे कार्यालय तिथे जाऊन तिथे आम्ही सेलिब्रेशन करू आणि मग माझी दिवसाची सुरुवात मी करणार आहे. यावेळेस तुम्ही भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आणि तुमचा वाढदिवस हा एकाच दिवशी साजरा करताय. हा एक दुग्ध शर्करा योग आहे, कसं पाहता याच्याकडे? खूप पॉझिटिव्ह. नवनीत राणा, रवी राणा नेहमी पॉझिटिव्ह विचार करून आपले पावलं पुढे घेतात आणि त्याच पद्धतीने मी एव्हरी डे माझ्यासाठी दर एक सकाळ एक नवीन ऊर्जानी निर्माण होते. आणि आजहीसुद्धा जे वाढदिवस आहे की एवढे वर्ष लोकांची सेवेमध्ये मी दिलेलं आहे आणि देवाला मी नेहमी नमन करून हेच धन्यवाद करते की जेवढे दिवस मी जगली हा लोकांचे सेवेसाठी योगदान मी दिलं, त्याच्यासाठी धन्यवाद नेहमीच करत असते मी. मागील वर्षी 6 तारखेला हनुमान जयंती आली होती आणि आज स्थापना दिवस आहे भाजपचा. योगायोग आता निवडणूक जवळ आहे. जो व्यक्ती पॉझिटिव्ह असते त्याच्यासोबत योगायोग असे खूप काही गोड विषय असतात. ज्या दिवशी नामांकन भरायला मी निघाली होती मंचावरच आम्हाला फोन आला की सुप्रीम कोर्टचा असाचा निकाल लागला. तर हे सगळी गोष्टी देव तुमचे पाठीशी आहे हे दाखवण्याचा सगळ्यात मोठे हे पिरियड असतात आणि त्या काळाला मी खूप मनापासून एन्जॉय आणि धन्यवादसुद्धा करतो देवाचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.